नमस्कार मित्रांनो, बांबू मित्र भरत राऊत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या हप्त्याभरापासून आपण मराठवाडा महाराष्ट्रासह सर्व भागांमध्ये जो काही पाण्याचा जास्त अपेक्षेपेक्षा जास्त जो पाणी पडलाय, पाऊस पडलाय, त्यामुळं जे काही सध्या आपली पारंपरिक पिकं आहेत, त्यात सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, अपेक्षेपेक्षा म्हणजे खूप भयानक नुकसान शेतकऱ्यांचं याच्यामध्ये झालेलं आहे. आता याला कारण मी याच्या अगोदरही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे सगळं असं का होतंय. जो काही महिना 2 महिन्याचा जो पाऊस आहे तो 5-5, 6-6 दिवसात पडून मोकळा होतोय आणि त्या पाण्याचा कुठेही शेतकऱ्यांना उपयोग होत नाहीये, उलट नुकसान होतंय. जसं की मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यावेळेसचा उन्हाळा जो होता तो गरम नव्हता, तर एकदम उकडलेला होता. तसंच पावसाळ्यामध्ये विषय असा झालेला की अपेक्षेपेक्षा सरासरी पाऊस न पडता हा जास्त पाऊस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि सर्वत्र आपल्याला दिसून आला. तर मग याला पर्याय काय आहे की बाबा आता शेतकऱ्यांनी सध्या शासन जी काही मदत देईल तर ती शासन स्तरावर प्रयत्न करेल. पण माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी शेतकऱ्यांनी पण आता यानं वातावरणाचा आणि हे जे काही तापमान वाढीचे परिणाम हे सामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांना भोगावं लागत आहे. तर त्याचा एक विचार केला पाहिजे की आपण आता पारंपरिक जी शेती करतोय, पारंपरिक सोबत आता आपण कुठेतरी व्यावसायिक शेतीकडे पण वळलं पाहिजे. आणि व्यावसायिक शेतीमध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात प्रामुख्याने एमआरजीएस अंतर्गत बांबू लागवड हा विषय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. 10 गुंठ्यापासून तर 5 एकर पर्यंत शेतकरी लागवड करू शकतो. एक ॲव्हरेज घेतलं तर 2.5 एकरला 7 लाख रुपयापर्यंत अनुदान हे 4 वर्षासाठी आहे. त्यानंतर 4 वर्षानंतर जो काही बांबू आहे तोही थर्मल पॉवर स्टेशनसाठी परचेसिंगचा पण विषय हा इन प्रोसेस आहे. तर माझी आपलं सगळ्यांना विनंती आहे की बांबू हा विषय असा आहे की याला पाणी कमी असलं तरी तो स्ट्रेन सहन करतो, किंवा पाणी जास्त झालं तरी याला पिकांना काही त्याचा अपव्यय होत नाही, म्हणजे त्याचे कुठे नुकसान होत नाही, पिकांचं नुकसान होत नाही. त्यामुळे माझी या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण पारंपरिक सोबत आता थोडं व्यावसायिक शेतीकडे पण वळलं पाहिजे. आणि बांबू संदर्भात अधिक माहितीसाठी बांबू मित्र भरत राऊत आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे काही अपडेट आहे या विषया संदर्भाचे मी आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.